जय गुरु सर. जय गुरु. हा. कुठलं सुरू आहे आपलं सध्या? अजस्य विलापः. नाही नाही, कुठला श्लोक? त्यात हा पण होता काय? 12 झाला होता काल. 12 म्हणजे यम प्रबोध प्रतिबोधशाहिनी हा होता का? शशिनं पुनरैति शशिनं पुनरैति शर्वरी दयिता द्वंद्वचरम पतत्रिणम. तो किंवा झाला. आता 13 प्रश्न. नवपल्लव संस्तरेपि ते याच्यातला कुठला आहे मृदुदूयेत. सांगा ना. त्याच्यातला नवपल्लव व्हायचा आहे सर आपला. हा. नवपल्लव. हो. नवपल्लव. नवपल्लव. अच्छा, हा त्यातला का म्हणजे गेलं गेलं पुस्तक. गेलं 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 गेलं. हा हा बघा आला आता. हा. नाही नाही, हा. त्याच्या आधीचा. नवपल्लव दुसऱ्याच्या, व्हायचा हा, आहे. नवपल्लव बरोबर. हा. नाही शशीनं पण हा व्हायचं आहे ना. हा? झालं शशीनम शशीनं झाला. पण. शशीनम झाला, शशिनं झाला. नवपल्लव व्हायचं होतं. शशीनाम ते नाही का चंद्रमा आणि रात्र हो हो. आणि हो झालं झालं. चंद्रभागा. चक्रवाकी वगैरे वाक ते आणि झालंय आपलं. हा. चक्रवाक. हम्म. ठीक आहे. आता हे वाचा. 57वा म्हणजे नवपल्लव. संस्तरेऽपि ते मृदुदूयेत् यत् अंगम अर्पितं तदिदं विषहिष्यते कथं वद वामोरु चिताधिरोहणम्. त्याचा हम्म. अन्वय आहे. नवपल्लव संस्तरे अपि अर्पितं मृदु ते यत् अंगम दूयेत दुयेत हे नाही, वामोरु. दुयेत नाहीये, दुयेत. दूयेत. हा. दूयेत हे वामोरु. वामोरु हम्म. इति इदं चिता चित्ता चिताधिरोहणं कथं विषहिष्यते वद. हम्म. नवपल्लव संस्तरे. हा. आता नवपल्लव म्हणजे नवीन पानं. हा. नवीन कोमल कोमल पालवी. कोमल पालवी. हं. हा. संस्तरे म्हणजे अंथरणे ज्याला अंथरून आपण म्हणतो. पसरून. हा. हा. ते मृदू दुये येतं. ते म्हणजे ते ते अगदी म्हणजे हे जरी होते ते. हा. ते ते यात अंगम दुये ते सुद्धा तुझ्या अंगाला दुयेत म्हणजे त्रास देतात असं. हम्म. तर अं, हे वामोरू. हम्म. वामोरू म्हणजे पुन्हा चांगली म्हणजे सुंदर स्त्री. हा. व- वामौ सुंदरो उरु यस्याहा. हा. ती अशी वामोरू सुंदर स्त्री आहे. हा. वाम उरु वाम म्हणजे सुंदर, उरु म्हणजे मांड्या म्हणजे सुंदर जांघा असलेली स्त्री. हम्म. तत् इदम चिताधिरोहणम. तेव्हा हे चिताधिरोहणम कथम विषहिष्यते वद. हम्म. तर विषहिष्यतेचा अर्थ दिलाय का तुमच्या इथं? सहन करणे. सहन करणे. हा. तू कशी सहन करू शकशील हे तू सांग. हे तू मला सांग. हा. हा. सहिष्यतेच आहे ना सर ते विष हा. सहिष्यते. विशेष सहिष्यते म्हणजे सहन विशेष करणे. हा विशेष रीतीने सहन करणे असं. हम्म. हा. हा, विशेष प्रकारे म्हणजे हा. विसहिष्यते पण ते स चा श झालाय. श हम्म. होतो तेच ना, त्याची संधी होताना किंवा. हम्म. बरोबर. म्हणजे व मला सांग, तुझे कोमल शरीर हम्म. लाकडाच्या चितेवरील अधिरोहण कसे सहन करेल, असं का? कसं सहन करू शकेल? हो. म्हणजे तिला आता हा हा ती मेल्यावरती तिला चितेवर ठेवतील ना. तर तुला हा. अगदी कोमल पानांची शय्या सुद्धा तुला त्रास होतो त्याचा. इतकी तू नाजूक होतीस. तर तुझं शरीर हे चितेच्या ओबडधोबड लाकडांवर तुला ठेवल्यावर कसं सहन करेल असं. हम्म. ठीक आहे. हा. सोपा आहे ना हा श्लोक तसा. हा. हम्म. हा हम्म. बऱ्यापैकी बरा आहे. हम्म. पुढचा कुठला आहे? यम प्रतिबोधशाहिनी पुढचा हा आहे का? कुसुमम. कुसुम. कुसुमम कृतदौहोद. कुसुम 62 वाला. हम्म. हा. तर कुसुमम कृतदोहदस्त्वया यद अशोकोयम उदिरयिष्यति अलकाभरणम
कथम नु तत्तेव नेष्यामि निवाप्यमाल्यताम्. हम्म म्हणजे त्वया कृतदोहदः अशोकः यत् कुसुमम उदीरयष्यति. हा, कृतदोहद म्हणजे ती तुझ्याकडून आलिंगन दिलेला अशोक. हा, हा, अं, अं, नाही, अं, यत कुसुमम म्हणजे जेव्हा फुलं हे भरपूर करेल. फुले देईल असं काहीतरी. हा, उदरयिष्यती म्हणजे फुलं देईल. हा, तव अलकाभरणम तत् कथम तू निवापमाल्यताम नेष्यामी. हम्म, तेव्हा तुझं अलकाभरणम म्हणजे हे केसांवरती म्हणजे फुलं लावायचं, म्हणजे गजरे वगैरे लावायचं. निवाप माल्यताम, निवाप हा पितृदानम स्यात्. अच्छा. म्हणजे ते पितरांना जे दान देतात ना. तर निश्यामी, नेऊ शकेल. तर इथं तो म्हणतोय, हे प्रिय, तुमने जिस अशोक वृक्ष को अपने चरण से ताड़न किया, वह अशोक वृक्ष भविष्य में फूल देगा। तब तुम्हारे घुंघराले केशों को सजाने के योग्य उन पुष्पों को मैं किस प्रकार दाह संस्कार के पश्चात पितरों को दी जाने वाली तिलांजलि में दूंगा। हम्म हम्म म्हणजे त्या फुलांचा उपयोग तो तिलांजली देण्यासाठी करणार असं म्हणायचंय का? हो. हम्म तर अच्छा अच्छा. इथं म्हणजे करावा लागेल बाबा आता. जे करावा केस लागेल. तिच्या केसात, हा, तिच्या केसात जे सजणार होते माळायचं किंवा होतं. माळायचे केसात होते, माळायच्या ऐवजी ते आता तू गेल्यामुळे ते आता पुढे त्या कामाला येतील ते पितरांसाठी. हा, तर इथं असंच ना? निवापस्य म्हणजे पितृदानस्य, माल्यम म्हणजे पुष्पम, निवाप म्हणजे पितृदानासाठी असं म्हटलेलं आहे. हा, तर निवाप पुस्तकात माल्यता दिलंय म्हणजे हा श्राद्ध में अर्पित पुष्पमाला आपण. हा तर नेष्यामी निनयतीचं भविष्य काळ आहे. देणं. नेणं. तर हम्म. त्वया तुझ्याकडून इथं कृत दोहद हा, तर दोहन म्हणजे इथं आकर्षम ददाती, दोहदम कृतम चरण ताडन रूपम. चरण ताडन का म्हटलं मला कळलं नाही, की दोहन करणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो गाईचं दोहन करणं वगैरे असं असतंच ना, तसं. हम्म तर तुझ्याकडून दोहन केलेला अशोक, अशोक म्हणजे अशोक वृक्ष ज, ज, जसा फुलं देईल, भरपूर फुलं देईल, तेव्हा तव अलकाभरण, तुझ्या अलकाभरणम तत् म्हणजे जी तुझ्या केसांवर माळा चढवण्यासाठी वापरल्या आली असती फुलं, ते आता मी तुझ्या पितृदानासाठी कसं नेऊ, म्हणजे कसं नेऊ असं. कथम नेष्यामी, तत् कथम नु निवापमाल्यतां नेष्यामी. हं, असं. तर पण इथं कृतदोधाला म्हटलेलं आहे चरण ताडनम रूपम असं. म्हणजे तिच्या पायाने स्पर्श केलेला असं दिलंय. हा, हो. मी आधी आलिंगन दिलेला असं सांगितलं होतं ना हा, तुम्ही? याचा याचा संस्कृत दोहन या शब्दाशी काही संबंध आहे का? जेव्हा गाईच्या दुधाचं दोहन केल्यावरती गाय दूध देते, तसं अशोकाच्या झाडाला लाथ मारलं त्यांनी फुलं दिली, अशा अर्थाने आहे का ते? तर आहे. लाथ मारणं नाही. पण संस्कृत वाङ्मयात एक कवी कल्पना अशी असते की स्त्रिया, सुंदर स्त्रिया जेव्हा अशोकाच्या झाडाला जेव्हा मिठी मारतात, आलिंगन देतात ना, तेव्हा तो बहरतो, अशी एक संस्कृत वाङ्मयात कवी कल्पना आहे. ओके. त्यामुळे माझ्या दृष्टीने तरी कृतदोहदा म्हणजे तुझ्याकडून आलिंगन दिलेला अशोक जेव्हा भरपूर फुलं देईल, हा, कुसुमम उदरयिष्यती. हा, तर इथं चरण ताडन का म्हटलेलं मला कळत नाहीये. पण जसं गाईचंही दोहन करतात म्हणजे काय, तिच्या म्हणजे स्तनाला आधी गोंजारतात ना, आणि मग ती दूध देते, असं दोहन या शब्दाचा अर्थ आहे. हा, तर कृतदोहद हा पण म्हणजे तोच अर्थ आहे. हा, श्लोकामध्ये चरण नाहीये. श्लोकामध्ये चरण नाहीच आहे, पण इथं खाली हा, व्याख्येमध्ये व्याख्यामध्ये दिलंय. क्रियतम हो. दोहदम मध्ये चरण ताडनम असं दिलेलं आहे ना.
म्हणून. ठीक हो. आहे, पण काही असू द्या, पायाने ताडण किंवा तिने आलिंगन दिलेला जो किंवा अशोक स्पर्श केला, एवढं पण म्हणतो ना, स्पर्श केलेला. हा, स्पर्श केलेला, पण नाही, दोहन या शब्दाचा. आणि जसं मी सांगितलं ना, त्या संस्कृत वाङ्मयात जी कवी कल्पना असते की अशोक वृक्षाला सुंदर स्त्रियांनी आलिंगन दिल्याने तो बहरतो, अशी कल्पना असते. तर त्या दृष्टीने सुद्धा ह्या श्लोकचा बरोबर आहे तसा. तो या कृतदोहदा अशोका यत कुसुमम उदीरयिष्यति. हम्म, हा, अं, हा, तव अलकाभरणम तत् कथम तु निवापमाल्यताम नेष्यामि. हा, मग तर हे पुस्तकात काय अर्थ वेगळा दिला सर? उदीरयिष्यती म्हणजे कहेगा दिलंय, ते तर देईल असं हो म्हणताय ना तुम्ही? इथं इथं दिलेलं आहे ना, उदीरयिष्यती म्हणजे प्रसविष्यते, म्हणजे प्रसूत करेल असं. हम्म. हा, आमच्या पुस्तकात हिंदी अर्थ दिलाय मराठीमध्ये. कहेगा. हिंदी उदीर दिलेलं आहे. काय कहेगा. उदीर हो, इष्यते. आपल्या हा, उदीरयिष्यतीचा अर्थ उदयशक्ती कहेगा म्हणजे असं भरपूर दिलंय फुले देईल, हा, पाठ्यपुस्तकात. हे अच्छा देईल अच्छा. देईल. हम्म. ठीक आहे, मग आपण त्याच्याप्रमाणे जर गेलं तर कुसुमम. पण मग कुसुमम उदीरयिष्यती म्हणजे काय? कुसुम कहेगा म्हणजे असं काय, कसं तो होईल? झाड हा, काय म्हणेल असं वाटलं होतं मला पहिले. तो तो अशोक वृक्ष काय म्हणेल असं काही. पण मग कुसुममचा काय अर्थ होईल? ते कुसुमम म्हणजे फुलंच येणार ना, हा, नाही. कुसुमम तर फुलच आहे. फुलंच येणार. अगं हो, पण म्हणजे फुलांनी ते बहरणे वगैरे असंच असणार ना. द्वितीया पण पण मग मी तेच कुसुम म्हणतोय, फुलाला. उदीरयिष्यती म्हणजे कहेगा म्हटलं तर मग कुसुममचा अर्थ काय होईल असं? नाही सर, तो नाही, कुसुमम चुकीचाच तर ते वाटतोय कहेगा. तिच्याकडून झालेलं आहे ना सर. कुसुमम कृत दोहद त्वया आहे ना ते, तुझ्याकडून. अच्छा. आलिंगन दिलेला अशोक वृक्ष भरपूर फुले देईल, हा, बहरेल, फुलांनी बहरेल. ते मी जर सांगतो ना, तसंच तोच असेल ते, अर्थ पण इथे बरोबर आहे तो. चुकून हा. दिलं. हा. हो हो, हो, इथे चुकीचा असावा, मग तो हम्म, तिथे लिहून ठेवतो आम्ही. हा. पूर्णच फुलांना. वेगळा. हा. ठीक आहे. तुम्ही पुस्तकातलं वाचताय का कहेगा? म्हणजे ती टायपो मिस्टेक पण असू हो शकते कदाचित. हो, पाठ्यपुस्तकात आपल्या. कहेगाच दिलंय का? बरं, म्हणजे हा, टायपो नाही. 45 पारावर. पाठ्यपुस्तकात कहेगा देईल. मराठीतला काय, मराठीत आहे का ते? नाहीच आहे का? मराठीत नाही, हिंदी कोणामध्येच दिलंय नाही सर. हिंदीच आहे ना, मराठीचाच अर्थ हिंदी दिलंय, सगळ्यांना म्हणजे हे हिंदीलाच पुस्तक मराठी आहे. नाहीच आहे मराठी ना हे. नाहीच आहे. हा. मराठी नाहीच आहे ना हे. अच्छा, मराठी हा नाही. तर हे हिंदीच मराठीमध्ये आहे. सगळ्यांचाच नाश करणे को, निरपराध करणे को, ते मराठी नाही, सगळं हिंदीच आहे नाही का हे हिंदीच नाही, आहे, हे पुस्तक? बरोबर. पुस्तक पुस्तकच हिंदी आहे हिंदीतच ना आहे ना. आपल्या तर मराठी ते कॉपी मिळाली नाही. हे सामान्य ज्ञानम आहे का पुस्तक की नाही? हो. हो हे. हो. हो 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 हो, बरोबर. भाग अच्छा, हो 2 हो. भाग 2 तो हम्म. हिंदीचाच आहे, बरोबर. हा, ठीक हिंदीच आहे. आहे. हा. मला ना एक डाऊट आहे की हम्म. हा अशोक वृक्ष हे जे म्हणतायत तो आपण ज्याला अशोक म्हणतो मराठीत तोच आहे का काही वेगळा वृक्ष आहे हा? नाही, कारण मी तोच वृक्ष. अशोकाला कधीच फुलं नाही पाहिली. तर नाही, ते असंच तुम्ही कधी कल्पना. चरण ताडण केलं नसेल त्याला. किंवा आलिंगन सगळे दिलं नाही. नेहमी असं ते आलिंगन दिलं नसेल. अशोकाची झाडं अशी ती उंच ते याला लावतात ना, असं कुठलं कं असं वॉल टाईप असं कंपाऊंड बायफर्केशन करायचं असेल तर. कंपाऊंडला हा, वगैरे लावतात अशी. हा, बरोबर करेक्ट. आहे. आणि सोसायटीत पण आहेत तर, आणि लहानपणापासून बघते, कधी मी अशोकाच्या झाडाला फुल तर नव्हतं पाहिलं, म्हणजे ही नाही कोणती पण फुलं. पण मी तेच सांगतो ना, ही म्हणूनच संस्कृत कवी वाङ्मयातली कल्पना. ही कवी कल्पना आहे. कवी कल्पना. कदाचित कदाचित दीपाली म्हणते तसं असेल. हा जो अशोक वृक्ष आहे तो आपण ज्याला अशोक म्हणतो तो वेगळाच असेल, असं पण असू शकतं. हं? ते जरा तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, तो अशोक वृक्ष, त्याची पानं, आणि इंटरनेटवर, आणि तुमच्या इथली मॅच होतात का ते. हं? ठीक आहे. चालेल. हो. हा, ठीक आहे. पण पुढे जाऊया. पुढचा कुठला श्लोक आहे? स्मरतेव. नाही, धृती धृतिरस्तमिता. धृतिरस समिता स्तमिता अस्तमिता. धृती ही रस्तमिता. अस्तमिता. हा, धृत धृती ही अस्तमिता. 66. हा, धृतिरस्तमिता रतिश्च्युता विरतम गेयम ऋतुर्निरुत्सव गतमाभरण प्रयोजन परिशून्यम शयनीय मध्यमे. तर अन्वय, अद्य, म्हणजे आज,
मे म्हणजे माझं, हा, धृती म्हणजे धैर्य, हा, अस्तम म्हणजे शा गेली, अस्तमिता म्हणजे गेली, हा, अस्ताला गेली. नंतर अं, रती ही च्युता, रतिक्रीडा ही नष्ट झाली. गेयम विरतम माझं गायन म्हणजे गीत गेलं. ऋतू निरुत्सव हा ऋतू, वसंत वगैरे ऋतू हे निरुत्सव झाले. आवरण प्रयोजनम गतम, शयनीयम परिशून्यम आणि झोपायचं कशाला, ते पण त्याचंही प्रयोजन गेलं. म्हणजे शयनावर जाण्याचं, हा, शयनीयम म्हणजे हे, म्हणजे त्या पलंग पर्यंक त्याचंही प्रयोजन गेलं, असं ते आता रिक्त झालं, असं. हम्म शयनियम परिशून्यम असं. बस. अद्य अद्य मे प्रयोजनं गतं. धृती अस्तमिता रती च्युता, गेयम विरतम ऋतुम निरुत्सव, आभरण प्रयोजनम गतम, शयनीयम परिशून्यम झालं. बरोबर. सोपा अर्थ आहे अगदी, नाही का? म्हणजे माझं सगळं सर्वस्व गेलं असं त्याला म्हणायचंय. धैर्य गेलं. मला क- वाटलं की सोपं वाटतं, नुसतं हे बघितलं की तेवढं हे नाही वाटत. म्हणजे खाली जो अन्वय आहे तो वरच्या श्लोकाचा आहे का असा कधी कधी प्रश्न पडतो, इतकं खाली सोपं वाटतंय ते. हो. नाही ते तर का, तर आता हे जे तुम्हाला जे विशेषतः हे पाठ आहेत ना, हे का दिलेले आहेत की तुम्हाला याचं अन्वय कसा करता यावा नवीन श्लोकांचा, त्याचं थोडस तरी म्हणजे ते सवयी सवयीने होणार ना, असं. तर हा, नाही हो, का? बरोबर. हम्म. हो, बरोबर. हा, ठीक आहे. हम्म. रमणम रती ही म्हणजे क्रीडा, च्युता, गेयम गानम विरतम, हा, उत्सव, आभरणस्य अलंकारस्य योजनम इति गतम, शेते अस्मिन् इति शयनियम म्हणजे तल्पम खटवा, शयनियम म्हणजे पलंग, तर तो गेलेला आहे. याचा हिंदी अर्थ काय दिलाय बघू. हाँ, मेरा आज पलंग भी आज शून्य है, खाली पड़ा है, अर्थात तुम्हारे बिना ये सब व्यर्थ ही है. हम्म. हा जो श्लोक आहे ना, ऋतू हा, ते काय ऋतू निरुत्सव आहे ना, ते ऋतू उत्सवहीन झाले म्हणून. ऋतू उत्सवहीन झाले म्हणजे जसं ऋतू म्हणजे हम्म. इथं सणवार किंवा असं, हा, अच्छा. वसंतोत्सव, शारदोत्सव असे जे असतात ना, त्या त्या हम्म. ऋतूतले उत्सव, त्याला आता काही अर्थ उरला नाही. मी कोणाबरोबर आता ते उत्सव साजरे करू, असं. हम्म. हम्म. हा आहे का गृहिणी सचिव सखी मित्र प्रिय शिष्य? हो हो आहे. हा हा कालिदासाचा खूप प्रसिद्ध श्लोक आहे ना, रघुवंशातला. म्हणजे पत्नी कशी असावी, अर्धांगिनी कशी असावी, यात का आता बघा हा का, म्हणजे त्या काळात कालिदासाची कल्पनेची झेप केवढी मोठी असेल. या अशी कल्पना आहे. म्हणजे किती त्यांनी वेगवेगळ्या याच्यावर, म्हणजे तुम्ही मेघदूत बघा, रघुवंश बघा, शाकुंतल बघा, म्हणजे खरोखर कवीच्या कल्पनेची झेप किती उत्तुंग असू शकते वेगवेगळ्या क्षेत्रात. हा, आणि त्याला किती ज्ञान असतं. तसंच आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना पण वाटतं, नाही का, की ज्ञानेश्वर एवढ्याशा वयामध्ये त्यांनी काय काय जग बघितलं तरी काय असेल. आणि त्यांनी अगदी निसर्गातल्या बारीक सारीक गोष्टींचं, संसारातल्या गोष्टींचं, अध्यात्मातलं कुठे कुठे ते फिरतात, नाही का, असं. म्हणजे म्हणून असं बरोबर आहे. पूर्वी पूर्वी असं म्हटलं जायचं की कवी हा म्हणजे खरा कवी जो असतो ना, तो नुसता तलाटा जोडणारा नसतो. म्हणजे किंवा असं त्याच्या पाशी जी प्रतिभा शक्ती जी असते ना, ती. आणि मग मराठीत ज्याला म्हटलं होतं ना, की जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे जो सूर्यही जे बघू शकत नाही, सूर्याच्या किरणांद्वारे जगातलं, ते कवी बघू शकतो, असं. असं. तर गृहिणी सचिव सखी मिथ प्रिय शिष्या ललिते कलाविधौ करुणा विमुखेन मृत्युना हरता त्वां वद किं न मे हृतम. आता गृहिणी
गृहिणी म्हणजे त्वम एव. हं, इथं त्वम एव नाहीच आहे इथं, पण तूच नाहीच आहे माझी. तिथे. हा ठीक आहे, तूच माझी गृहिणी, सचिव हा, मिथः सखी, ललिते कलाविधौ, प्रिय शिष्या आसीहि. हा, अतः त्वां हरता. हम्म, अतएव. अतएव नाहीच आहे. अं, हा, त्वां हरता. हा, करुणाविमुखेन मृत्युना किं न मे हृतम. मी मृत्यूला का हरण होऊ नको असं आता. म्हणजे त्याची व्याख्या, त्वमेव इंदुमती एव गृह्णाती सर्वं धान्यादिकम इति गृहिणी. हम्म, कुटुंब रक्षणात. तर गृहिणी हा शब्द कसा आलेला आहे, गृहिती किंवा गृह. तर हा गृह्णाती, गृहाणीत, गुरु गृह्णाती. गृह्णाती. हा, याच्यापासून गृहिणी हा शब्द आलेला आहे, की तूच माझं कुटुंब रक्षण करत होतीस. हा, नंतर अ, अ, सहनम सचिव, सचिही. सची म्हणजे सचिव म्हणजे काय, की सचिव, सल्ला देणारे. सल्ला देणारी. हा, नंतर मेथती म्हणजे मिथा रहसी. हा, मिथा म्हणजे रहसी. सखी म्हणजे नर्म सचिव हा सर्वानंद दातृत्वात. हा, म्हणजे सखी म्हणजे ज्याला आपण सखा म्हणतो, मैत्रीण. की सगळा मैत्रीण आनंद देणारी ती सखी. हा, हा, नंतर ललनम. ललिता म्हणजे काय, ललिते कलाविदू. ललिता म्हणजे लीला करणारी, किंवा लालन करणारी, लाड करणारी. ललिते. हा, अशी म्हणजे मनोहरे कल्पते कलयती इति कला, तसं ललिते कम लाती कला. हा, ते ललितेचं आधी झालं. मग कला, कला म्हणजे काय, कम लाती. ते म्हणजे विधानम विधी कलाया विधी तस्मिन कलाविदौ. गीता, गीतावाद, गीतावादित्रादि चतुष्षष्टी कला प्रयोगे शिष्यते, यासा शिष्या प्रिया च असौ शिष्या. हा, तर ती ललिते कलाविधौ प्रिय शिष्या. तू म्हणजे या 64 कला शिकताना तू माझी अशी प्रिय शिष्या आसीत, असायची. तर आता तू गेल्यावर, हा, मी आता म्हणजे माझ्या करुणाविमुखेनं, म्हणजे करुणेने, करुणाविमुख होऊन, विमुख झाल्याने मी आता मृत्यूला का न, का म्हणजे मृत्यूकडून का हरण न होऊ, असं बघूया. हा, सर त्याच्यात वेगळं दिलाय अर्थ. हिंदी म्हणजे तुम. करुणाविहीन मृत्यूने माझं काय काय हरण केलं नाही हे तूच सांग. करुणा हा बघूया इकडे, या तुम. शून्य मृत्यूने माझं काय काय हरण केले नाही तुला नेऊन. बघूया ना. तुम ही मेरी स्त्री थी, सम्मति देने वाली मंत्री थी, और एकांत की सखी थी, तथा गाना बजाना आदि 64 कला के मनोहर कार्यों में प्रिय शिष्या थी. इस प्रकार मेरा सब कुछ तुम्हारे अधीन था, अतः तुमको छीनकर निर्दयी यमराज ने. बरोबर तसं पाहिजे. हा, बघूया अन्वय, परत परत एकदा अन्वय बघूया आपण काय म्हणतो तो. हम्म, अतएव. हा, करुणा विमुखेन मृत्यूना. बरोबर, करुणा विमुखेन मृत्यूना. हे गुरुना. मृत्यू हा गुरु सारखा चालतो ना, उकारांत. ही मृत्यूना म्हणजे तृतीय आहे, आणि करुणाविमुखेन ही पण तृतीय आहे. म्हणजे करुणाविमुख हा मृत्यूचं विशेषण आहे. म्हणजे करुणाविमुख म्हणजे करुणाशून्य मृत्यूकडून. करुणा नसलेला किंवा करुणा क- शून्य ना. करुणा शून्य, करुणा नसलेल्या, हा, मृत्यूद्वारा. निर्दयी. हा, माझं काय नाही हरण केल्या गेलंय असं. ऋतम हे धातू साधित आहे. माझं काय काय हम्म. हरल्या गेलेलं नाहीये, हरण केल्या गेलं नाहीये. हा, म्हणजे तू माझी गृहिणी, घर बघणारी. तू माझी सचिव, सल्ला देणारी. हा, तू माझा आनंद देणारी सखी. तू माझी प्रिय शिष्या, सगळ्या 64 कलांमध्ये माझ्याकडून तू शिकून घेणारी शिष्या. हं, तर अशी तू असताना, आसी ही म्हणजे आसी, म्हणून तू गेल्यावर, त्वाम हरता. हरता हा परत धातू साधित आहे. म्हणजे तू गेल्यावर म्हणजे तुला हरण केलं असं. हं, अं, आणि म्हणून त्या मृत्यूने माझं काय हरण नाही केलं, म्हणजे सर्वस्व हरण केलंय असं. म्हणजे फक्त तुलाच हरण नाही केलं त्यांनी, तर माझंही सर्वस्व हरण केलेलं आहे. त्वाम हरता जे तुला हरण केलं. हम्म. परत ती स्त्रीलिंगी धातू साधित आहे, ते हरता. पण किम न ऋतम, माझं सर्वस्व हरण केल्या गेलंय असं.
मे किम न ऋतम असं. तर हा श्लोक जो आहे ना, हा खूप प्रसिद्ध श्लोक आहे. म्हणजे याच्यामध्ये पूर्वी म्हणायचे की पत्नी कशी असावी. हम्म. तर अशी की गृहिणी म्हणजे घर बघणारी, सचिव, सगळं मदत करणारी, सखी मिथा म्हणजे मित्र म्हणजे मैत्रिणीसारखी, आणि प्रिय शिष्या, असं सगळी. त्याला आपण आखुरपिंगी बहुदुधी असं म्हणतो तसं. हम्म. सगळ्या प्रकारच्या अपेक्षा लोकांच्या पत्नीकडनं असायच्या असं. ठीक आहे. पण सल्ला दिला तर ऐकणारे नवरे आहेत का तसे? बरोबर. पण त्यांना त्यांना मग काय आपल्या मनाने वागणार आहेत. पत्नीची अपेक्षा मात्र तशीच असायची असं. आम्ही म्हणून तो ऐकून तेव्हा कालिदासाने त्याच्याबद्दल काही लिहिलं का नाही. तुम्हाला बघा तो ना, तुम्हाला कालिदास जोक नाही का उषाबद्दल माहिती? काही लिहित नाहीये. नाही नाही उषाताई, तुम्हाला तो जोक हं. नाही का माहिती? तो सांगतो ना नवरा की मी आतापर्यंत का सक्सेसफुल झालो, कारण बायकोनी दिलेल्या प्रत्येक सल्ल्याच्या उलट मी वागलो तसं. तू आणखीन उलट सांगतेस. हो हो, तेच ना. तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे ती. नाही, हे पण बायकोनेच सांगायला सांगितलं असणार, असं बोल. हा तुम्ही मोठा जोक केलात हा पण. नाही, पण एवढं मला वाटत नाही एवढं असं वाक्य म्हणायचं धाडस कोणी करू शकेल म्हणून. जोक्स पण. हं? तो असं म्हणतात ना, देर इज ऑलवेज अ वुमन बिहाइंड अ सक्सेसफुल मॅन. त्याच्यासाठी हा जोक आला होता, बिकॉज ही ऑलवेज डज व्हॉट शी सेज नॉट टू डू. नॉट टू डू. बरोबर. सर मिसेस आहेत का तिकडे? नाही नाही. ती म्हणजे नाही दुसऱ्या म्हणून तुम्ही बोलताय का? हो हो. हं. ठीक आहे. हं. तर हा प्रसिद्ध श्लोक आहे. कुठेतरी मी हा कोणाचं बघा, पु ल देशपांडेंची एक गोष्ट होती, चितळे मास्तर. हं? हम्म. कथा तुम्ही ऐकली असेल. हा. हो. तर व्यक्ती त्याच्यामध्ये आणि वल्ली ना? व्यक्ती हम्म. आणि वल्लीमध्ये चितळे मास्तर म्हणून. हं? तर चितळे मास्तर मध्ये पु ल देशपांडे सांगतात त्याच्यात की ते मास्तर काहीतरी खूप म्हातारे झाल्यावर एकदा आले होते त्यांच्या घरी. हं? काहीतरी शाळेसाठी, म्हणजे त्यांच्या गावातल्या शाळेचा जीर्णोद्धार करणं, आणि काहीतरी त्याच्याकरता देणग्या वगैरे करायला वगैरे. आणि मग ते त्यांच्याकडे राहिले. कोणीतरी मंत्रालयात त्याचा पुरुषोत्तम देशपांडेंचाच कोणीतरी सहाध्यायी असतो, तर त्याच्याकडे ते मंत्रालयात जाणार होते वगैरे वगैरे. आणि मग काहीतरी बायकोनी काहीतरी दिलं काहीतरी, म्हणजे असं बायको. तर मग त्यांनी लगेच म्हटलं की पहा, गृहिणी, सचिव, सखी, मित्र, प्रिय शिष्या, असं काहीतरी. आणि मग त्यांची ती अशी सवय होती वर्गामध्ये की श्लोक किंवा सुभाषित असं अर्ध म्हणायचं आणि मुलांकडून ते पूर्ण करून घ्यायचं असं. तर ते म्हणाले, म्हणजे पु ल देशपांडेंनी तसं लिहिलंय त्याच्यामध्ये की लगेच माझ्या तोंडून त्यांचं उरलेलं हा सुभाषित जे आहे, तर हे पूर्ण केलं त्यांनी. कारण आम्हाला ती नकळतच म्हणजे त्या चितळे मास्तरांकडच्या म्हणजे सवयच लागली होती की ते अर्ध वाक्य बोलणार, उरलेलं आम्ही अर्धा श्लोक आम्ही पूर्ण करणार असं. तर त्यात हा श्लोक आलेला आहे बघा. चितळे मास्तरांचं ते कॅसेट पाहिजे तर तुम्ही ऑडिओ कॅसेट पण ऐकू शकता, त्याची कॅसेट, किंवा हल्ली काय युट्यूबवर असेल सध्या ते. हं. तर आठवत. असं पण एक सुभाषित आहे ना ते, कार्येषु दासी, हो हो. करणेषु मंत्री, भोजनेषु माता, शयनेषु शनैशू रंभा. रंभा. बरोबर बरोबर. हा. हं. बरोबर रूपेषु लक्ष्मी, बरोबर. शमयेषु धरित्री, हो सत्कर्म नारी, कुलधर्म पत्नी. बरोबर. ते तुला एकदम कसं काय पाठ पडली पाहिजे. हं. मला ते आमचे बाबांमुळे काही काही आम्हाला, मी मनीषा बोलतीये, मनीषा. हा. बाबांमुळे काही काही आम्हाला असं ते म्हणायचंय ना कधी कधी, ते अच्छा अच्छा. लक्षात आहे. नाही, पण एवढं मनीषा मोठं. ग्रुपवर टाका. हो. हम्म? ग्रुपवर ग्रुपवर टाक टाक. म्हटलं. ग्रुपवर टाकते. हा. नाही नाही, पण म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तेव्हा लक्षात असतात काही गोष्टी, ते सुभाषित वगैरे, पण मग कालांतराने आपण विसरून जातो. पण तुझ्या विसरतो. हो. हो, हा, म्हणजे मग अर्धवट लक्षात राहतं नेहमी आपल्या म्हणजे आवर्तनात नसलं की. म्हणजे तुझ्या पूर्ण लक्षात आहे, फार चांगली गोष्ट आहे म्हणजे असं. हम्म. हा. लहानपणीचं आहे आणि कदाचित बाबांनी खूप रिपीट पण केले असेल. अच्छा. हा. बरोबर.
दीपालीचं ऐकून पण ऐकून पाठ पाठ होतं काय केलं. की फक्त तुझंच पाठ आहे? नाही नाही, मला एवढं पाठ नाहीये, पण तिने म्हटल्यावर आठवलं. ओके. आणि ते पुस्तकाचं पण बाबा नेहमी म्हणायचंय ना ते. हो तैलात हो. रक्षेत जलात तैलादक्षम रक्षेत रक्षेत बरोबर. शीतल बंधनात मूर्खस्य हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. वदती असं पुस्तकं. काही काही पाठ आहेत आमची हो सुभाषित. बरोबर. तुम्ही तुम्ही नाही, सुद्धा जेवढे का मग? माहितीये तेवढे ग्रुपवर टाक गं. हो टाकते. छान छान आहेत कारण ते. नाही हा. नाही, पण आता ही ही सगळी ना म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे की आमच्या घरी वगैरे सुद्धा किंवा असं म्हणजे ही सुभाषित अशी अशी आणि अजून बरीच आम्ही आमच्या कानावर मधनं मधनं पडायची म्हणजे असं. त्यामुळे असं तू सांगितल्यावर मला की असं एकदम अनोळखी नाही वाटलं, जरी माझ्याही पूर्ण लक्षात नव्हता तो. हो. हा पण Right. तसं तो तसं. काय हा सुद्धा आम्ही म्हणजे तो आपल्याला ह्याच्यात सुभाषितात पण होता ना, हो की हो विपदाम हे कूप खननम हे तो सुद्धा बऱ्याचदा म्हणायचे बाबा. हा हो. पहिलेपासून प्रयोजन करा, त्या वेळेला नाही करायचं असं काही. बरोबर. चालेल पुढे जाऊया. हा पुढचा श्लोक आहे का आपला? मदिराक्षी विभवेपी. विभव. 69 आता. विभवेपी. हा एकच विभव आहे तेवढं आता. एकच आहे बरं. हम्म. आज आज होईल बहुतेक. विभवेऽपि सति त्वया विना सुखमेतावदजस्य गाढ्यताम् अहृतस्य विलोभनान्तैर्मम सर्वे विषया त्वद् आश्रयाः. हे आपण अन्वय न बघता आपण करूया, काय वाटतं? त्वया विना म्हणजे तुझ्याशिवाय हा हम्म, अजस्य हम्म, म्हणजे अजस्य म्हणजे स्वतःच. स्वतःसाठी म्हणतोय का तो? हा हा हम्म, की हम्म. सुख एतावद. तेवढंच होतं म्हणजे हा म्हणजे एतावत हा. आता एतावत म्हणजे सुखम गण्यताम. इथपर्यंत का? आतापर्यंत. आतापर्यंत. हा हम्म, आतापर्यंत हा गणला जाईल. गण्यता म्हणजे हा मानतो किंवा गणला जाईल का? हम्म बरोबर. अवृतस्य अंतरैः मम सर्वे विषयाः त्वद. त्वदाश्रयाः. हम्म. त्व माझे सगळे विषय विषय किंवा अं, विलोभन ऐश्वर्य किंवा अंतरे. हे हा हम्म. विलोभना कुतः कुतः हे त्यांनी ऍड केलेलं आहे. विलोभनांतरही अहृतस्य मम मम सर्वे विषया त्वदाश्रया संती इति शेषः. हा त्यामुळे तो अर्थ लागत नव्हता कारण त्यात क्रियापद नव्हतं ना. म्हणजे आता माझे म्हणजे अं, माझे सगळे विषय किंवा सगळी सुख ही तुझ्या आश्रयानेच आहेत असं. हम्म, असं म्हणजे तुझ्या विना माझं काहीच नाही याचा अर्थ काय दिलाय त्यांनी हे हे इंदुमती. विभावाचं काय तर? हा विभावाचं काय? पहिला शब्द. हा विभवे विभवेपी अपि. ऐश्वर्य. विभव विभव म्हणजे म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य. हे इंदुमती, इतने ऐश्वर्य के होते हुए भी तुम्हारे विना आज का केवल इतना ही सुख समझो, अर्थात तेरे साथ जो सुख बोझा है म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की माझ्याकडे एवढं ऐश्वर्य वैभव होतं पण तूच हा तुझ्या म्हणजे तूच हे फक्त माझं तुझ्याशिवाय काहीच ते ऐश्वर्य नव्हतं. ते मी काहीच भोगलं नाही कारण किंवा दुसरे तिसरे. आताही ऐश्वर्य आहे पण ते आतापर्यंत म्हणजे तितकंच मी मानतो. आता आता आताही असेल ना त्याचं ऐश्वर्य. हो तो तर राजा हम्म. सम्राटच होता ना तो. हा म्हणून तो व म्हणतो ना, इतना ऐश्वर्य के होते हुए भी तुम्हारे विभवे बिना अपि. आज का केवळ. हा हा विभवे अपि म्हणजे इतना काय? विभवे म्हणजे वैभव असताना सुद्धा त्वया विना तुझ्या विना सुखम हा अं, एतावद एव एवढंच सुख गणलं जातं म्हणजे गणल्या हा गेलेलं आहे कारण माझ्या दृष्टीने मी त्या सुखाचा कधी उपभोग घेतलाच नाही. माझं जे असतील राजे राजवाडे महाल वगैरे पण माझ्या दृष्टीने फक्त हे तुझंच म्हणजे हेच सुख फक्त तुझ्यासोबत तुझी. तुझ्यासोबतच हा सुख गणल्या गेलेलं आहे. हा आणि आता कारण मम सर्वे विषया हा माझे सगळं विषय सुख तुझ्याच आश्रयाने होत आहे असं. माझं सगळं सुख जे आहे ते तुझ्याच आश्रयाने होतं असं. हम्म. तर इथे अहृतच आणि अहृत आणि
विलोभनांतरी याचा अर्थ काय बघूया आपण. हम्म. हम्म. तो शब्दच राहिलाय. तैहि विलोभनांतरैहि न ऋतः. अऋतस्य म्हणजे कृष्टस्य. मम म्हणजे अजस्य. तर हे संपूर्ण हा, विसीन्वन्ति. अऋतस्य म्हणजे काय? काय अऋता म्हणजे अऋतस्य अऋतस्य अनाकृष्ट दिलंय सर. अनाकृष्ट. अनाकृष्ट. काय? अऋतस्य. अनाकृष्ट हा, काहीच कळलं अनाकृष्टस्य. नाही. शब्दार्थात आहे उषाताई. हम्म. न ऋता अनाकृष्ट म्हणजे न आकर्षित आकृष्ट. करत नाही. हम्म. मला दुसरं हा. काही आकर्षित करत नाही. हम्म. त्वम आश्रयो येषाम ते त्वदाश्रया. तू ज्याचा आश्रय आहे ते त्वदाश्रया. कारण ते सगळे विषय जे आहेत, कुठले विषय म्हणजे गाणं, संगीत, सगळ्या वस्तू या दृष्टीने, तर मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये. सगळं ते तुझ्या अधीन आहे. तुलाच आवडायचं म्हणून मला आवडायचं असं. म्हणजे कुठलं. विलोभनांतरही म्हणजे इतर कुठली विलोभनं असं म्हणायचं का? हो. हा, विलोभना अंतराणी. हा, म्हणजे अन्य म्हणजे बाकी सगळी अन्यानी विलोभनानी. अन्यानी हा, विलोभनानी. म्हणजे बाकीची विलोभनं सगळी ही न आकृष्टा, मला आकृष्ट करत नाही. हा, आधी कारण अर्थ दिलेला आहे सर, अन्य विषय भोगोसे. बरोबर. पुस्तकात अर्थ आहे विलोभनांतरही. हम्म. म्हणजे इतर विषयांनी. हा. अन्य विषय भोगोसे. हम्म. हम्म. खूप ठीक मोठा आहे. विलाप आहे. मोठा तरी तरी बरेच गाळलेले तरी तरी बरेच गाळलेले आहेत. हो. बरेच गाळलेले आहेत. हो, नाही पण अजूनही पुढे तुम्हाला आहे की झलक. काय काय माहित. हो, आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की म्हणजे आपण रघुवंशातले किती 3-4 बघितलेत आतापर्यंत. पण हो हो. त्यातलं म्हणजे श्लोक तर आहे, समजायला थोडे कठीण आहेत. पण त्यातला जो म्हणजे काय आशय किंवा प्रत्येक वेळेस मग तो शृंगारिक असो किंवा रामाविषयी असो, नाही का, किंवा लंकेचं असो, काही असो, ते म्हणजे त्याला तोडच नाहीये काही, नाही का. शाकुंतलाचं आपण नाही बघितलं बरोबर. मध्ये, नाही का. हो हो. हा. दिलीपचं होतं पुन्हा बहुतेक. हो. त्यातच होतं का दिलीप राजा? दिलीप वर्णनम. हा. दिलीप वर्णनम, बरोबर. तर ते म्हणजे रघुवंश हा सगळा म्हणजे ज्यांना अगदी इंटरेस्ट आहे त्यांनी अगदी हा पूर्ण ग्रंथ पण वाचायला हरकत नाही. म्हणजे एक रसास्वाद म्हणून असं. अभ्यास म्हणून करायचं तर ते जरा जड वाटतं. पण जर तुम्हाला रघुवंश म्हणून मूळ पुस्तक त्याचं म्हणजे अर्थासहित जरी मिळाला तरी तो वाचायला खूप मजा येईल, नाही का, असं. बरोबर. उद्या काय हा, करायचं सर? दशरथ घ्यायचं का? दशरथ. आधीच्या पुस्तकातलं. आधीच्या पुस्तकातलं 8व्या 7वा पाठ. 7वा पाठ राहिला आहे का आपला? हो, ते एक राहिलाय ना दोनच आपला. राहिले. तयारी राहिली म्हणून नको म्हणालात ना तुम्ही, आपण नंतर करू. हो हो हो, बरोबर. म्हणून तो आपण हा उद्या सुरू केला. हा, सांगतो मी तुम्हाला उद्या, सांगतो सकाळी. हा, चालेल. चालेल, मी उद्या हो. टाकाल हा, त्यात. ठीक आहे. हा. वेळ आपली. हो हो. हो हो. जय ऍक्च्युली गुरु. ऍक्च्युली आपण एक काम करू शकतो. याच पुस्तकात मला वाटतं म्हणजे अजून एक रघुवंशावरतीच एक आहे. आ- नाही, दशरथचा आता पुढचाच पाठ आहे. रघुवंशाचाच आहे. दशरथस्य मग राज्य शासन वर्णनम. मग आपण असं करूया, तोच घेऊया कंटिन्यू. कारण मग ते रघुवंशातलं ते कंटिन्यू राहील आपलं लिंक. सर आणि ते चालेल द्या सर. आम्हाला मटेरियल. हो, त्याचं ना. हा, ते लिंक. असलं की म्हणजे जरा वाचून ठेवलं की जरा असं लावता येतो हो अर्थ. हो, बरोबर. हा, चालेल. हा, ठीक आहे, चालेल, चालेल. मग हाच करू. हो हो. हो हो, चालेल. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हेलो. हाँ, नमस्ते सर. हाँ, हो गया ना आपका वैसे? हाँ.